आज फायनली माझी दाढ काढली आहे मी. बापरे, एवढ्या दिवसापासून खूप दुखत होते आणि कसा गाल सुजलाय बघा, उतार झालाय माझा. दाढ काढताना पण दुखत होतं, इंजेक्शन दिलेलं तरी पण एनेस्थेशियाचं, तरी पण दुखत होतं. असो कसं बसं आलो घरी यायला पप्पा आणि मी होतो सोबत. आणि इथे ना महाराजांचा जो पुतळ्याचं उद्घाटन होणार होतं शिवजयंतीला, ते अजून झालं नाही आहे वाटतं. असो त्यानंतर घरी आलो, म्हणजे मी स्टॉलवरच थांबलेली, तर हे दोघं जण आले तर मला बोलतात दीदी होळी काढायची आहे करून. काकींचा जो स्प्रे होता ना, स्प्रे बॉटल, त्याने त्यांच्यावर पाणी मारलं, थोडंसं मस्ती केली. आणि घरी आल्यावर मग डॉक्टरने सांगितलेलं की आईस्क्रीम खायचं, आणि थोडीशी सूज कमी झाली होती. नंतर मग आईस्क्रीम खाल्ला आणि मग एका तासाने फक्त वरण असं पातळ पातळ केलं आणि ते एका साईडने खाल्लं. सगळं थंड खायला सांगितलं सध्या. आणि आज होळी आहे, तर होळी आमच्या इथे सोसायटीने सगळं तयारी केली होती. मस्त आहे बघा, कसं देवीचं, होळी देवीचं सगळं पेंटिंग वगैरे केलं आहे. आणि मग खाली येऊन आम्ही पूजा केली मम्मीने वगैरे. मी मिम्मीला घेतलेलं, मिम्मी घाबरलेली, आई गावाला गेली होळीसाठी म्हणून तिला घेऊन आला. पप्पाने मस्त होळी देवीला गाराणं घातलं आणि मग होळी पेटवली. तुम्हाला सर्वांना आमच्या कुटुंबाकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. या होळीच्या आगीमध्ये तुमच्या आजूबाजूच्या जेवढ्या निगेटिव्ह गोष्टी असतील त्या या आगीमध्ये जाऊ देत होळीच्या, आणि सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत होतील. आमच्या कुटुंबाकडून आणि आमच्या मम्मीकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी होळी.